नमस्कार. रेसिपीज विथ तारामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आता पावसाळ्यामध्ये ना आजारांपासून बचाव करण्यासाठी एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट असे लाडू बनवत आहोत. तरी तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघू रेसिपीसाठी लागणारं साहित्य. इथं मी ना 1 किलो खजूर घेतलेला आहे. 2 पाकिट अर्धा किलोचे ते असे मोकळे करून घेतले. त्यानंतर अर्धा किलो ना काजू घेतले आणि अर्धाच किलो बदाम घेतले. अर्धा किलो खोबरं आहे ना असं बारीक कट करून मिक्सरला फिरून घेतलं आणि अर्धा किलो खारीक पण अशी बारीक कट केली आणि मग ती मिक्सरला फिरून घेतली. कारण थोडे असल्यावर ते आपल्याला काही कोणी गिरणीतून दळून देत नाही अर्धा किलो, त्याच्यामुळे घरीच मी मिक्सरला बारीक करून घेतली. तर आता आपण हे बदाम आणि काजू ते मिक्सरच्या भांड्यात टाकून येईल थोडे मिक्सरला अशी जाडसर भरड वाटून घेऊ. बदामाचं झाले बारीक हे करून. आता आहे ना आपण काजू पण मिक्सरला बारीक करून घेऊ. काजू आणि बदाम नाही अशा प्रकारे बारीक करून घेतले, जसे आपण शेंगदाणे बारीक करून घेतो ना शेंगदाण्याचं कूट, अशा प्रकारे. एकदम बारीक पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही ठेवायचं, असं मिडियम साईजचं थोडं भरडा साईजचंच ठेवायचं. आता आपण आहे ना आता मी त्याने गॅसवर कढई गरम करून घेतली. त्यामध्ये ना तूप टाकायचे. तूप मी दाखवलं तुम्हाला, थोडं 2-3 चमचे तूप लागणार आहे, आपली जास्त नाही. त्याच्यावर आपल्याला पहिल्यांदा ना खारीक खोबरं भाजून घ्यायचं. पहिल्यांदा ना खारीक भाजून घ्यायची तुपीत तळल्यावर, नंतर खोबरं भाजायचं. तर आता यामध्ये आपण खारीक बारीक करून घेतली ती टाकून घेऊ. आणि गॅस आहे ना एकदम कमी ठेवायचं आणि कमी गॅसवरच ते आपल्याला ना एकदम मंद गॅसवर एकदम छान असं भाजून घ्यायचं तुपावर. यामध्ये तुम्ही ना मनुके पण घालू शकता, अक्रोड, अंजीर म्हणजे सगळे ड्रायफ्रूट टाकून तरी लाडू करू शकता. पावसाळ्यात कसे खूप आजार येत राहते, त्याच्यामुळे आपण हे लाडू खाली ना तर आपल्या शरीरात त्यांना प्रतिकार शक्ती वाढते. त्याच्यामुळे पावसाळ्यात ते लाडू नक्की करावे खावे. आता खारीक आहे इथे मी ना 5 ते 7 मिनिटं चांगली भाजून घेतली कमी गॅसवर. आता ती मी काढून घेते. आता त्याचकडे म्हणजे मी 1 चमचा तूप घातलं परत आणि खोबरं भाजून घेते. खोबरं पण आपल्याला एकदम कमी गॅसवर आहे ना, जास्त जाळायचं नाही, फक्त असं थोडं ब्राऊन कलर आलं का गॅस बंद करायचं. आता खोबरं पण आहे ना मी असं ना ब्राऊन कलर भाजून घेतलं. तुम्ही बघू शकता असं जाळलं पण नाही जास्त आणि जास्त हे पण नाही केलं. गॅस बंद केला. आता हे पण आपण जे खारीकचं मिश्रण त्याच्यात टाकून घेऊ. आता मी त्याच कढईमध्ये ना 2 चमचे तूप घातलं आणि तूप गरम करून घेतलं आणि गॅस ना बंद केलाय. तुम्ही बघू शकता गॅस बंद करून मग आपण बदाम आणि काजू एकत्र करून घेतले ना ते तुपावर फिरून घ्यायचे. कारण गॅस चालू नाही ठेवायचा, गॅस चालू ठेवला ना तर ते लगेच जळून जाते. मी ना मिश्रण जास्त आहे त्याच्यामुळे थोडं करून घालते. तर मी अशा प्रकारे भाजून घेतले. तुम्ही बघू शकता गरम करून परत मध्ये थोडा गॅस चालू करायचा, कढई गरम करून घ्यायची आणि परत गॅस बंद करायचा, कारण गॅस चालू नाही ठेवायचं म्हणजे ते पटकन जळलं जाईल. आता हे पण झालंय गरम चांगल्या प्रकारे. आता ते पण मी त्याच्यात काढून घेते. आता याच कढईमध्ये ना परत मी ना 2 चमचे तूप घातले, म्हणजे आपल्यातले 5 ते 6 चमचे तूप लागत आहे या अख्ख्या लाडूच्या रेसिपीला. आणि त्यामध्ये आपल्याला हा खजूर टाकून परतून घ्यायचा आहे चांगला, पूर्ण असा मॅश होत होतो. आता खजूर पण आपला ना असा परतून झालाय एकदम असा. आता तो ना आपण हे सगळे एकत्र करून घेऊ, चांगले एकजीव करून घ्यायचं, मग याची लाडू वळायची. तर आता नाही सगळं मिक्स करून घेतलंय. खजूर गरम राहत त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय गरम आपल्याला मिक्स करायला. आता याचे ना असे छोटे छोटे आकारात आपल्याला लाडू वळून घ्यायचे, जास्त मोठे पण नाही बनवायचे, छोटा म्हणजे. अशा प्रकारे माझे ना ड्रायफ्रूटचे लाडू तयार झाले बनवून. माझं ना 3 किलो प्रमाण झालं होतं सगळं, अर्धा किलो मी सगळं घेतलं होतं प्रमाणे. आणि त्यामध्ये ना 100-1 लाडू सहज होतं आपले, तसे मीडियम साईजचे बांधले. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू अशा नवीन रेसिपी बघा. तोपर्यंत रेसिपी पाहिल्याबरोबर सर्वांचे धन्यवाद.